नमस्कार. किचन कॉर्नरमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण इथे बाहेर बाजारात मिळते तशीच अगदी फ्रेश आणि हेल्दी पावभाजी बघणार आहोत. पण बाजारात त्यामध्ये तिला लाल रंग आणण्यासाठी खूप ॲडेड कलर यूज केलेला असतो. तर आज आपण इथे कुठल्याही कलर न वापरता अगदी बाजारासारखी पावभाजी बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे 1 कप शिमला मिरची घेतली आहे. 1.5 कप मी इथे फ्लॉवर घेतला आहे. 1 कप गाजर, 1 कप वाटाणा आणि 1.5 कप किंवा 3 मोठे बटाटे तुम्ही घेऊ शकतात. जर तुम्हाला ही पावभाजी जास्त लोकांसाठी करायची आहे, तर तुम्ही थोडं याचं प्रमाण बटाट्याचं आणि फ्लॉवरचं वाढवू शकता तिथे. म्हणजे आता आपण जी बनवतोय ती 5 ते 6 लोकांसाठी सफिशियंट आहे. पण जर तुम्हाला जास्त बनवायची असेल, तर तुम्ही याचं थोडं प्रमाण वाढवू शकतात. तर आता आपण इथे महत्त्वाची एक गोष्ट बघणार आहोत. ती म्हणजे जी आपल्या पावभाजीला नॅचरली रंग आणणार आहे, ती गोष्ट आहे बीटरूट. जर आपण इथे 1 कप बीटरूट घातला, तर आपल्या पावभाजीला अगदी लाल कलर येतो, तेही कुठलाही ॲडेड कलर न वापरता. चला तर मग पावभाजी बनवायला सुरुवात करूया. तर मी इथे जरा वेगळ्या पद्धतीने बनवते. म्हणजे तुम्ही देखील एकदा ही पद्धत बघितली तर तुम्ही नक्कीच दुसऱ्या कुठल्याही पद्धतीने पावभाजी बनवणार नाही. तर त्यासाठी आपण इथे कुकरमध्ये आधी 1 ते दीड पळी तेल टाकून घ्यायचं आहे. हे आपण यासाठी घालायचं आहे, की ह्या ज्या भाज्या आहेत त्या डायरेक्टली पाण्यामध्ये टाकून न उकळता आपण जर थोड्याशा अशा तेलावर शॅलो फ्राय करून घेतल्या आणि मग उकळल्या, तर उकळलेल्या भाज्यांचा जो कुबट वास येतो तो इथे येणार नाही. स्पेशली वाटाण्याचा आणि फ्लॉवरचा उकळल्यानंतर देखील बराच वास येतो. तर तो इथे खूप प्रमाणात कमी होतो आणि आपल्या पावभाजीची चव खूप जास्त प्रमाणात एन्हान्स होते. अगदी बाहेर असते तशीच लागते. तर ह्या ज्या भाज्या आहेत त्या सर्व एक-एक करून आपण इथे तेल तापल्यानंतर कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहे आणि थोड्याशा आपल्याला त्या शॅलो फ्राय करायच्या आहे. तर इथे एक-एक करून मी सगळ्या भाज्या घालते. तुम्हाला आवडेल तशा सर्व भाज्या इथे घालू शकतात. गाजर, बीट, वाटाणा याच्या व्यतिरिक्तही तुम्हाला जर इथे काही भाजी दुसरी अजून एखादी भाजी घालायची असेल तर ते तुम्ही घालू शकतात. ज्याने आपली पावभाजी अधिकाधिक हेल्दी होईल. टेस्टी तर होतेच पण हेल्दीसुद्धा होते. बऱ्याचदा लहान मुलं या भाज्या खायला नकार देतात. तर त्या आपण त्यांना अशा प्रकारे नक्की खाऊ घालू शकतो. तर आता इथे सर्व भाज्या मी इथे टाकून घेतल्या आहे कुकरमध्ये. आता आपण त्या थोडंसं ढवळून घेऊया, म्हणजे जेणेकरून सर्व भाज्यांना तेल आपलं अगदी व्यवस्थित लागेल आणि सगळ्या व्यवस्थित शॅलो फ्राय होतील. तर अगदी 1 ते 2 मिनिटाचीच ही प्रोसेस आहे, पण या प्रोसेसमुळे पावभाजीची चव नक्की वाढते. आता 1 ते 2 मिनिट आपण याला व्यवस्थित शॅलो फ्राय केलेलं आहे. थोडंसं पुन्हा एकदा खालीवर ढवळून घ्यायचं आहे आणि आता आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर अंदाजे आता आपण इथे भाज्या आपल्या बुडतील इतकंच पाणी घालायचं आहे. अति पाणी घालायचं नाही. भाज्यांच्यावर अगदी थोडंच पाणी येईल इतकंच पाणी घालायचं आहे. अति पाणी जर झालं तर त्यात पावभाजी आपली पातळ होते आणि नंतर आपल्याला लागेल तसं पाणी टाकता येत नाही. तर इथे मी अंदाजे पाणी टाकून आता आपण याच्या शिट्ट्या घेऊन घेऊ. तर बऱ्यापैकी 4 ते 5 शिट्ट्या घेतल्यानंतर आता मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि या सर्व भाज्या शिजून झाल्या आहे की नाही हे बघूया. हे बघा, सर्व भाज्या वाटाणा, बटाटा आणि त्याचप्रमाणे गाजर, फ्लॉवर देखील आपलं शिजलेलं आहे. तुम्हाला त्यामध्ये दिसत असेल की बीटरूटमुळे ऑलरेडी थोडा लाल रंग आपल्या भाजीला आलेला आहे, ज्यामध्ये आपण काहीही घातलेलं नाही. फक्त बीटरूट घातलं आहे तरी देखील इतका रंग आलेला आहे. तर आता आपण हे स्मॅशरच्या मदतीने असं स्मॅश करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता आपण फोडणी तयार करूया. तर त्यासाठी मी इथे 1 हिरवी मिरची, आले लसणाची पेस्ट, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, 2 मोठे कांदे आणि 1.5 टोमॅटो असं कापून घेतलेलं आहे बारीक. आता कढई तापल्यानंतर आपण त्यामध्ये 1.5 ते 2 पळी इथे तेल घालणार आहोत. 1.5 ते 2 पळीच तेल घाला, कारण आपण इथे बाहेरची बाजारातली टेस्ट आपल्याला मिळावी यासाठी इथे आपण अर्धं तेल आणि अर्धं बटर घालणार आहोत. तर इथे मी बटरचा एक मोठा तुकडा घालते. अगदी बाहेरची चव लागते यामुळे, कारण बटरमध्ये केलेल्या पावभाजीची खरंच चव वेगळी असते. बाहेर आपल्याला बाजारात तीच मिळते, म्हणून पण आपली पावभाजी बाहेरची थोडी महाग असते. तर आता इथे बटर थोडं वितळायला लागल्यानंतरच, पूर्णपणे न वितळलं असेल तेव्हाच आपण यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे आहे आणि हिरवी मिरची घालायची आहे बारीक कापलेली. ही ट्रिक एकदा तुम्ही नक्की करून बघा, तुमच्या पावभाजीला खरंच छान चव येईल. त्यानंतर
इथे आले लसणाची पेस्ट घालायची आहे आणि ते झाल्यानंतर सगळ्यात आधी आपण इथे बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे. कांदा आपल्याला अगदीच ब्राऊन कलरमध्ये नाही तळून घ्यायचा आहे. फक्त थोडा लुसंट म्हणजे त्याचा जो ओरिजिनल पांढरा रंग आहे तो जाईपर्यंत आपल्याला इथे कांदा थोडा परतून घ्यायचा आहे. जर तुम्ही हाय फ्लेमवर करत असतील तर कंटिन्यू याला हलवत राहा आणि जर लो टू मीडियम फ्लेमवर असेल तर थोड्या थोड्या मिनटाने बघत राहा. आता आपला कांदा व्यवस्थित ट्रान्सलुसंट झालेला आहे, थोडा गोल्डन रंगावर. आता तेव्हा आपण यामध्ये टोमॅटो घालायचा आहे आणि टोमॅटो देखील आपण व्यवस्थित परतायचा आहे. आता टोमॅटो घातला आहे म्हणजे थोडंसं मीठ तर आपल्याला टाकावंच लागणार, जेणेकरून आपला टोमॅटो आणि कांदा लवकर शिजतील. थोडी गॅसची बचतही होते इथे. तर थोडं तेल टाकून घ्यायचं आहे, सॉरी मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे आपला टोमॅटो जो आहे तो व्यवस्थित शिजतो आणि लवकर शिजतो. आता हे बघा 80% टोमॅटो आणि कांदा शिजल्यानंतर आता आपण इथे मसाले घालणार आहोत. 1 ते 1.5 चमचा इथे हळद घातली आहे, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची आणि त्याचप्रमाणे इथे 1.5 चमचा मी पावभाजी मसाला घालते. जर तुम्हाला तिखट अजून आवडत असेल घरी खायला तर तुम्ही लाल मिरची 1.5 चमचा घातली तरी चालेल, पण जर लहान मुलं खाणार असतील तर 1 ते 1.5 चमचा भरपूर आहे. तिखट हवं असेल तर 2 चमचे लाल तिखट घाला. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले मसाले करपणार नाही. आता इथे मसाल्यांना बऱ्यापैकी तेल सुटलं आहे, तेव्हा आता आपण यामध्ये ही स्मॅश केलेली आपल्या सगळ्या भाज्या ज्या उकळून घेतलेल्या आपण त्या इथे घालणार आहोत. हळूवार घालायचं, म्हणजे आपल्या अंगावर देखील याचे गरम शिंतोळे उडत नाही. तर आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले सगळे मसाले आहे ते या उकळलेल्या भाज्यांमध्ये अगदी परफेक्ट मिक्स झाले पाहिजे. इथे 1 मिनिट लागला तरी चालेल, पण हे व्यवस्थित मिक्स करा, म्हणजे जेणेकरून चव सगळीकडे सारखी लागते. आता हे बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपल्या भाजीचा रंग तुम्ही बघू शकता किती छान आलेला आहे. तर आता आपण हे थोड्या वेळासाठी शिजायला ठेवणार आहोत. आता 5 ते 6 मिनटानंतर आपल्याला दिसतंय की व्यवस्थित यात मिक्स झालेले आहे. आता आपली भाजी जरा घट्ट आहे म्हणून मी इथे अंदाजे 1 ते 1.5 कप पाणी घातलं आहे. आता तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी जशी हवी असेल तसं तुम्ही यात पाणी घालू शकता. तर 5 ते 6 लोकांसाठी मी ते 1 ते 1.5 कप पाणी घातलं. जर तुम्हाला अजून पातळ हवी असेल किंवा तुम्ही प्रमाण वाढवलं असेल तर थोडं अजून पाणी घालू शकतात किंवा आपल्या आवडीनुसार. आता इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे आपल्याला, म्हणजे आपली भाजी व्यवस्थित शिजेल. पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. आता हे झाल्यानंतर मी तुम्हाला एक महत्त्वाचा पदार्थ सांगणार आहे, जो तुमच्या पावभाजीची चव अगदी बाहेरच्या भाजीसारखीच करेल. आता इथे बऱ्यापैकी आपली भाजी 50 ते 60% शिजलेली आहे. 50 ते 60% भाजी शिजलेली असताना आता आपण यामध्ये 1 ते 1.5 चमचा लिंबाचा रस घालणार आहोत. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होईल, भाजीला जी चव आहे ती अगदीच एन्हान्स होईल. कोणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही यात लिंबू घातलेला आहे, कारण आपण तो थोड्या कमी प्रमाणात घातला आहे. तर त्यामुळे भाजीची चव अगदी एन्हान्स होते, खूप छान लागते. आता हे आपण थोडा वेळ शिजवून घ्यायचं आहे, 10 ते 15 मिनटं. तोवर आपण दुसरीकडे पावची तयारी करूया. त्यासाठी मी ते तव्यावर थोडं बटर घातलेलं आहे. त्यासोबतच थोडी कोथिंबीर घालायची आहे. अगदी बाजारातल्या गाडीवर किंवा ठेल्यावर मिळते तशी जर आपल्याला फील हवा असेल तर ही एक स्टेप नक्की करा. त्यामध्ये थोडीशी पावभाजी घालायची आहे. वाटल्यास अजून थोडं बटर घाला आणि आता या मिश्रणावर आपण थोडे पाव भाजून घेणार आहोत. वाटतो ना एकदम बाहेरच्यासारखा फील. बाहेरची सारखी पावभाजी खायची असेल तर थोडे कष्ट तर घ्यावेच लागणार. आता थोडंसं आलटून पलटून, म्हणजे जेणेकरून आपली भाजी आणि बटर करपणार नाही म्हणून थोडं थोडं करत हे पाव भाजून घ्यायचे आहे. हे बघा दोघी बाजूने मी व्यवस्थित पाव भाजून घेतला आहे. चला तर मग पावभाजी सर्व करूया. छानपैकी कांदा, लिंबू, भाजलेले पाव आणि त्यासोबत गरमागरम पावभाजी. हिवाळ्यात यापेक्षा जास्त सुखच नाही आहे. आणि आपली पावभाजीमध्ये
कुठल्याही प्रकारचे ॲडेड कलर आपण घातलेले नाही आहे आणि खूप जास्त प्रमाणात आपण हेल्दी करायचा प्रयत्न केला आहे तिला, म्हणजे लहान मुलं देखील आवडीने खातील आणि त्यातले बऱ्यापैकी पोषण तत्व त्यांना मिळतील. तर तुम्ही देखील या पद्धतीने पावभाजी नक्की करून बघा. या पद्धतीने केल्यानंतर तुम्ही नक्कीच दुसऱ्या कुठल्याही पद्धती ट्राय करणार नाही. तुम्हाला ही पद्धत नक्की आवडेल. खूप साधी, सोपी आणि झटपट होणारी पद्धत आहे. त्याचप्रमाणे अगदी हेल्दी होणारी पद्धत आहे. म्हणजे कुठलाही हानिकारक नाही. अगदी ओरिजिनल आपल्या ज्या भाज्या आहेत त्यांचीच चव आहे. त्यामुळे तुम्ही देखील या प्रकारे पावभाजी घरी नक्की करून बघा आणि जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.